वाह, अरे काय मस्त गेस्ट हाऊस आहे रे. आणि दुःख सुद्धा असं मस्त पडलंय बघ. लोणावळ्याची हवा म्हणजे खरंच तू विचारूच नकोस. काका हे धुकं तर काहीच नाही. का रे? मागच्या महिन्यात मी इथे आलो होतो. हा काय धुकं पडलं होतं. आणि इथला पाऊस तर धम्माल असतो. हा मस्त पावसात भिजत घाटात फिरत राहायचं. हे पण फार कॉस्टली असतं. पण काय रे, गेल्या महिन्यात तू इथे कुठे आला होतास? जोग काका, मागच्या महिन्यात 7, 8, 9 तारखेला मी सुट्टी घेतली होती तेव्हा. 7, 8, 9. हा, आत्ता आठवलं. माधुरी सुद्धा तेव्हाच रजेवर होती. काय लक्षात येतंय ना? काय काका तुम्ही पण बेटा आये बढो. गंमत करताय. असं काही नाहीये. काय चाललंय तुम्ही अजून इथेच? एक काम करा, रिसेप्शन काउंटरवरून आपापल्या रूमच्या चाव्या घ्या प्रत्येकाने आणि आपापल्या रूमवर जा. एका रूम मध्ये दोघे राहावे लागतील, नाईलाज आहे. पटकन निघा आणि अर्ध्या तासात आपण जेवणाच्या टेबलवर भेटतोय. चला निघा 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 निघा. हायला याची इथे पण गटके. चला चला. सांगितलं ना, सेमिनार आहे, पिकनिक नाही. ना रागिणी, अगं अशा चक्रा मारून अंजूचा फोन येणार आहे का? हो, आता आपण बाहेर गावी गेलोय, आपण पोचलोय नाही पोचलोय, फोन नको करायला का? करेल ग, करेल. आपल्याशिवाय पहिल्यांदाच गेले ना ती बाहेर. काही काही गोष्टी नाही जमत तिला, जमते. बंड्या, ए बंड्या, ते जाऊन बसतो ना. कशाला बोलवलं? कशाला? आरती करते आता तुझी. कुठे उंदडत होतास उशिरापर्यंत रे? ठीक आहे, हे आज धुतलेले कपडे एवढे मळवलेस तू, हे कष्ट नाही पडत का रे कपडे धुवायला? उद्यापासून स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, कळलं? रागिणी, हे जखम भरत आली माझी. गेली 35 वर्ष बघते मी तुमची विषय बदलण्याची सवय, चांगली माहिती आहे मला. अगं पण बंड्यावर ओरडल्यामुळे अंजलीचा फोन येईल असं काय सॉफ्टवेअर वगैरे आहे की काय? नाहीतर काय, तू पण नाही यार. ए, 1000दा सांगितलंय नीट बोलायचं, शब्द नीट वापरायचे. अंजूचा फोन आला, फोन आला, फोन आला. हॅलो हॅलो. अगं अंजू, काय आहे, तुला काही शुद्ध आहे की नाही? घरी आई बाबा वाट बघत असतील, फोन करायचा, पोचलो नाही पोचलो, आणि तिकडे वाट बघत असतील, आहे ना लक्षात? आई 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 ऐक ना माझी, सॉरी 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 सॉरी. एवढं म्हणलं की झालं? अगं आई, इथे माझ्या मोबाईलला नेटवर्कच नव्हतं. आता नेटवर्क आलं म्हणून फोन केला, नाही तर पोचल्या पोचल्या करणार होते की नाही मी फोन. पण ऑफिस मधली माणसं आहेत ना बरोबर, कुणाच्या तरी फोनवरनं फोन करायचा. अगं आई, नाही लक्षात आलं माझ्या, सॉरी. बास ना आता प्लीज. बरं, जेवलीस का? हे काय, जेवायलाच जाते. हा, जेवून घे आता. आणि बाकी सगळी व्यवस्था नीट आहे ना, राहण्याची वगैरे? सगळं उत्तम आहे, अजिबात काळजी करू नकोस. आणि तशी मी इथेच आहे अगं, कुठल्या दुसऱ्या देशात नाही गेले. बरं, ते काही शिकवायची गरज नाहीये मला. बरं, पण तू नीट काळजी घे, वेळच्या वेळी जेवण खाण कर, आणि आधी जेवायला जा बरं आत्ता. हो. बरं, मी ठेवते आता फोन. हा, बाय. चला हातपाय धुवून घ्या, मी पानं घेते. तुम्ही चला. हो, हो. जेवणा खाण्याची सुद्धा शुद्ध नसते.
ती मदर पण ना कधी उष्ण कटिबंधातून समशीतोष्ण कटिबंधात जाईल ना काय सांगता येत नाही सर. समशीतोष्ण कटिबंध. अरे 32 वर्ष झाली हा भूगोल पाठ झालाय मला. माझा इतिहास बदलला पण भूगोल तसाच आहे. भूगोल तुला नाही समजणार. जेवून घेतो चल. हा. माधुरी, भूक लागली, चल ना. मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले, तुझ्या जुन्या पाऊल खुणा त्यात माझे ठसे ओले. तळहाते तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा, दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा. भाळाची ओढ लागे पुढे मनाचे पाखरू, पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच या जन्मी जणू, एकाच या जन्मी जणू. माधुरी, अगं जो, अंजू, ए अंजू. हो, अगं केवढी थंडी आणि तू खिडकी काय उघडून बसली आहेस? हो 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 काय, चल भूक लागली आहे ना, चल जेवायला. हो, चल ना, चल 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 चल. तू चल पुढे, मी आलेच. एक अगं, 5 पण- मिनिटात येते, मला जरा फ्रेश अगं, पण व्हायचंय. तू- आलेच आलेच आलेच. आज नाही, हीच आहे खरा खुरा. इथे काय झालं? मला वाटलंच होतं, मला इथे बघून तुम्ही असंच काही बोलणार. चेष्टा करताय? अक्षा, ही भेट एन्जॉय करतोय. पण अचानक इथे? आपल्या दोघांच्या हातावरच्या रेषा सारख्याच असतील म्हणून आपण इथे एकाच वेळी आलो. पण मी इथे ऑफिशियल. मला सांगितलं होतं ना, तुम्हाला कुठे जायचंय हा डिसिजन तुम्ही घ्यायचा, पण तुम्हाला माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं की नाही हा डिसिजन मी घ्या.
डिसिजन घेतला आणि आलो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. हा? हा? अजून काही श्लोक वगैरे म्हणायचे राहिलेत का माझे? नाही रघुनाथराव, काय जेवा की. अहो कदम साहेब, फार भन्नाट जेवण असतं इथलं. इथल्या टेस्ट बद्दल खूप ऐकून आहोत आम्ही. नाही सर, तुम्ही सुरू करा. मी 5 मिनिटात जेवतो ना. प्लीज तुम्ही सगळे सुरू करा. बा चला, चंद्रदर्शन झालं. आता उपास सोडायला हरकत नाही. वा. अरे अंजली अजून आली नाही. थांबा, मी बघतो. 1 मिनिट, मी बघतो. असं खिडकी बाहेर कोणी बघितलं तर? रोमिओ, हा? रोमिओ असं करायचं. लव्ह स्टोरी मध्ये जगण्याचं वय नाहीये. माहितीये, पण वाटलं बघावं करून. पण एवढं कशाला करायचं? 2-3 दिवसाचा तो प्रश्न होता. माझ्यासाठी आयुष्यभराचा प्रश्न होता. होता म्हणजे आता नाहीये ना? अंजली, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. काय? स्पष्ट सांगायला हवी अशी एक गोष्ट. हो, मागच्या वेळी राहिलेली राजा राणीची गोष्ट. अंजली, काहीतरी महत्वाचं बोलायचं राहतंय. पण अजून गोष्ट संपली नाहीये. आपल्या आयुष्याच्या गोष्टीत काहीतरी राहतंय. आत्ता तर गोष्ट सुरू झाली. राहिलेल्या नंतर टाकूयात हळूहळू. नाही, आत्ताच. मला धीर आहे तोपर्यंत. आपला साखरपुडा झालाय आणि लग्नही होणारच आहे. खात्री आहे मला. आणि तुमच्यावर विश्वास आहे. अजून काही बोलायचंय? अशा वेळेस रोमिओ काय करायचा? काही नाही. मी साळगावकर. साळगावकर. एकाच घ्या जन्मी जणू, एकाच घ्या जन्मी जणू. प्लीज प्लीज माझे बॉस आले. मी साळगावकर. मी साळगावकर. मी साळगावकर. मी साळगावकर. 1 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
साळगावकर. मिस साळगावकर, अहो जेवायला येत आहे ना, सगळे थांबलेत. हो 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 हो. अरे हे काय, तुम्हाला थंडी नाही वाजत मिस साळगावकर? तुम्ही चक्क खिडकी उघडी ठेवलेली आहे. नाही कोणीच आलं नाही इकडे. खिडकी उघडीच आहे. हा? मी येते ना जेवायला. खिडकी बंद करून. बर, लवकर या. हो हो हं? हो. पण तुम्हाला माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं की नाही, हा डिसिजन मी घे. लागतोय फोन? नाही. नाही ना, काही काळजी नाही त्याला. 24 तास झाले आपण घराबाहेर आहोत. आपले आई बाबा काळजी करत असतील याचा त्याला काही पडलेलं नाहीये. श्यामल, अगं याही पेक्षा मोठा मुद्दा हा आहे की आपला श्री खरोखरच कुठल्या अडचणीत तर नसेल. हो तेच म्हणते मी. म्हणून आपण रात्रभर तर तासाने त्याला फोन करतोय ना. पण मग काही नको का करायला आपल्याला? श्यामल, काही नाही, त्या अंजलीला करत असेल 6 वेळा फोन. पण आपल्याला नाही करणार तो. आई बाबा म्हणून काही कर्तव्य नाही ना त्याचं. ती मुलगी आली ना आयुष्यात त्याच्या, हे सगळे घोळ त्याच्यामुळे निर्माण झालेले आहेत. सुसू देत नाहीये ती मुलगी. वेड लावलाय तिने, वेड लावलंय त्याला. श्यामल, जे काही होतंय त्यात आपल्या श्रीची चूक तर नाकारता येत नाहीये ना. त्यात त्या बिचाऱ्या मुलीचा काय दोष आहे? ती मुलगी बिचारी का? हा? अगं बाई बाई ग. हा? अरे तुम्हाला सुद्धा ती मुलगी बिचारी वाटायला लागली ना. मग मी कोण हो? हा? या घरात राब राब राबणारी, तुमच्यासाठी खपणारी. हा? श्यामल, उगीच छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करू नकोस. आता या घरात माझं म्हणावं असं कोणी राहिलेलं नाहीये रे देवा. उद्या ती मुलगी घरात आली ना तर माझं काय होईल याची कल्पना केलेलीच बरी रे देवा. उगीच वेड्यासारखं काहीतरी बोलू नको श्यामल. हो वेळच लागलाय मला. ती घरात आली ना तर ठार वेडी होईल मी. तुमच्यापैकी कोणी फोन घेणार आहे का आता? हॅलो, हा नमस्कार दिवाकर शेठ. हा हो, मी मजेत आहे. हा, मी तुम्हाला फोन करणारच होतो. फोन अशासाठी करणार होतो की आमचा श्री तिकडे तुम्हाला भेटायला 40गावला आलाय आणि त्याचा फोन लागत नाही हो. काय? पण तो कालच निघाला इथनं 40गावला यायला. अजून 40गावला पोहोचलाच नाहीये. नाही 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 दिवाकर शेठ, एक मिनिट. हे बघा, ऑर्डर कॅन्सल नका करू. आपले इतक्या वर्षांचे संबंध आहे. नाही नाही नाही, होईल होईल, मी स्वतः लक्ष घालतो. हो हो हो, तुम्ही निश्चिंत राहा. हो, जय श्रीकृष्ण. अरे देवा, म्हणजे हा 40गावला नाही गेला, मग गेला कुठे? तेव्हा घ्यायचं राहूनच गेलं. पण आज देणार आहे मी तुला. आज देणार. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. खूप बदललंय ना सगळं. तुला आठवतं लग्नानंतर पण पहिल्यांदा इथेच आलो होतो. खरं तर मला यायचं नव्हतं इथे, पण तू हट्टी आहेस को ग? तुझ्यामुळे मी इथे आलो. हे बघ,
काय आणलंय मी तुझ्यासाठी. तुला आवडायचं ना, तेव्हा घ्यायचं राहूनच गेलं. पण आज देणार आहे मी तुला, आज देणार.